टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बोलेरो पिकअप मधून अफीमची अवैधरित्या होणारी तस्करी शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली। सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रमुख कार्यकर्ता मेळावा संपन्न। देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने लक्ष्मीनगर येथील चोरीच्या गुन्ह्याची केली उकल। आणि पत्रकार दिलीप वाघ यांची चोरी गेलेली दुचाकी भंगार अवस्थेत पडून। आता बातमी विस्ताराने। बोलेरो पिकअप वाहनामध्ये लसूणच्या गोण्यांखाली चोर कप्प्यात दडवून अफवा आणि अफीम या अंमली पदार्थाची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या दोघांना शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने जेरबंद करीत बोलेरो पिकअपसह 17,76,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बोलेरो पिकअप मध्ये लसूणच्या गोण्यांखाली चोर कप्प्यात दडवून अफवा आणि अफीम या अंमली पदार्थांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या दोघांना शिरपूर तालुका पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून बोलेरो पिकअपसह 17,76,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मध्य प्रदेशातील शेंदवा येथून शिरपूर मार्गे पिकअप वाहनातून अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येणार असल्याची खबर मिळाली। त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर नाकाबंदी करून वाहनांचा शोध सुरू केला। चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान पिकअप वाहन क्रमांक MP13 GB 3525 हे वाहन येताना दिसले। याला थांबवून तपासणी करण्यात आली। वाहन चालक कृपाल सिंग उमेद सिंग राजपुरोहित याला विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही। वाहनाच्या तपासणीवेळी लसूण भरलेल्या गोण्या पिकअप मध्ये आढळल्या। त्या गोण्यांच्या खालच्या बाजूला वाहनात एक चोर कप्पा करून त्यात लपवून ठेवलेला मानवी मेंदू परिणाम करणारा अफूचे सुकलेले गोंडे एकूण 72 किलो आणि चालक शीटच्या मागील बाजूस एका प्लास्टिकच्या पिशवीत 2 किलो अफीम असे अंमली पदार्थ मिळून आले। अफूची किंमत 5,76,000 रुपये तर अफीमची किंमत 7 लाख रुपये असून त्यासह 5 लाखांची बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 17,76,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तसेच कृपाल सिंग उमेद सिंग राजपुरोहित वय 35 राहणार गावडोली तालुका पाचपदरी राजस्थान हल्ली मुक्काम नाकोडा स्वीट येवला आणि रघुनाथ सिंह कचरू सिंग गुजर वय 21 राहणार अनेडा तालुका सुहासरा जिल्हा मंसूर मध्य प्रदेश या दोघांना ताब्यात घेण्यात आले। दोघांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब वाघ, रफिक मुल्ला, संदीप ठाकरे, मंगेश मोरे, छत्तरसिंग खसावत, दिनेश सोनवणे, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, वाला पुरोहित, दिनकर पवार, रोहिदास पावरा, जयेश मोरे, मनोज पाटील आदींनी केली। निवडणूक 2024 साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर NDPS ऍक्ट खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार सिनियर PS सांगली पोलीस यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती। त्यांनी ट्रॅप लावला असता 2 आरोपी कृपाल सिंग उमेद सिंग राजपुरोहित आणि दुसरा आरोपी रघुनाथ सिंग कचरू सिंग गुजर हे दोन्ही राहणारा मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील आहेत। तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे NDPS ऍक्ट खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ 2-2.5 किलो ओपीएम मिळालेला आहे आणि 72 किलो आपल्याला आहे तोडा जे NDPS ऍक्ट खाली बँड आहे असं आपल्याला मिळालेलं आहे। असा एकूण आपण 17,75,000 रुपयाचा साधारणतः माल आज इथं सीज केलेला आहे। 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका मुख्य ठिकाणी जाणार होता। त्याच्या तपासामध्ये आपण तपास चालू आहे। त्यांच्याबद्दल आता माहिती देणं योग्य होणार। धन्यवाद। सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे असून संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी धुळे येथे दिली। सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे असल्याचे मत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी धुळे येथे मांडले। सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहेत। सनातन संस्थेचे 25 वर्ष म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची 25 वर्ष आहेत। संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। समाजाला आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष हे समाजाला आनंदीमय बनवण्याचे सनातन संस्थेने ठरवले आहे। आनंदी जीवनासाठी अध्यात्म, तणावमुक्तीसाठी अध्यात्म, व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म, व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यात्म आदी विषयांवरील प्रवचने, कार्यशाळा, अध्यात्मांचे अभ्यास वर्ग, साधना, सत्संग, बालसंस्कार वर्ग आदी माध्यमातून संस्था समाजाभिमुख कार्य केले जाणार आहे अशी माहिती ही प्रवक्ता चेतन राजहंस यांनी दिली।
सनातन संस्थेला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहे. या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था समाजासाठी आनंदाचा सोहळा साजरा करणार आहे. हे संपूर्ण वर्ष समाजाला आनंदी जीवन बनवण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहे. त्या निमित्ताने आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर ठिकठिकाणी निशुल्क प्रवचनांचं आयोजन केलं जाणार आहे. त्याचबरोबर आज आपण पाहतो सर्व क्षेत्रात तणाव वाढलेला आहे, मानसिक ताण वाढलेला आहे. तर या संदर्भात विविध घटकांसाठी म्हणजे भारतीय सेना, पोलीस, बँकिंग कर्मचारी, सरकारी कर्मचारी, अधिवक्ते, उद्योगपती, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी तणावमुक्तीच्या साठी निशुल्क कार्यशाळांचं आयोजन केलं जाणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आज विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगल्या प्रकारे यश प्राप्त करतात, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकासच झालेला नसतो. अशा युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संस्थेच्या वतीने निशुल्क घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो की आज मद्यपान, धूम्रपान याच्याही पलीकडे अंमली पदार्थांचं सेवन वाढलेलं आहे. तर समाजाला व्यसनमुक्त बनवण्याच्या दृष्टिकोनातही आम्ही निशुल्क कार्यशाळांचं आयोजन या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र करणार आहोत. लहान मुलकांसाठी लहानपणात चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी वयोगट 6 ते 10 या वयातील मुलांसाठी बालसंस्कार वर्गाचं आयोजन केलं जाणार आहे. तसंच 11 ते 14 या किशोरवयीन मुलांसाठी आम्ही सुसंस्कार वर्ग आयोजित करणार आहोत. यात त्यांना राष्ट्रभक्तीचे संस्कार, धार्मिक संस्कार त्यांना मिळतील अशी व्यवस्था करणार आहोत. एकूणच संपूर्ण सनातन संस्थेचे जे उपक्रम आहेत ते समाजाला आनंदी बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बनवलेले आहेत आणि मी या निमित्ताने आवाहन करेल सर्व समाजाला की आपणही या उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन आनंदी बनवावं. नमस्कार. धुळे येथे साने गुरुजी सभागृहामध्ये संध्याकाळी 5 वाजता तणावमुक्तीसाठी कार्यशाळेचं निशुल्क आयोजन करण्यात आलं आहे आणि यात विविध समाजातील घटक, अधिवक्ते सहभागी होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता मेळावा पारवा चौफुली जवळील सिद्धी बँक्वेट हॉल येथे शनिवारी दुपारी संपन्न झाला. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता मेळावा धुळे शहरातील पारवा चौफुली जवळील सिद्धी बँकेट हॉल येथे शनिवारी दुपारी संपन्न झाला. मेळाव्यात नामदार गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, खासदार डॉक्टर सुभाष भामरे आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यात भाजपतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांबाबत माहिती देण्यात आली. तसेच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायसाठी सगळ्यांनी भाजपला निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी नामदार गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, विजय चौधरी, बबन चौधरी, नारायण पाटील, गजेंद्र अंपळकर, अनुप अग्रवाल, सुभाष देवरे, मोहन सूर्यवंशी, अनिकेत पाटील, बाळासाहेब बदाने, कामराज निकम, अरविंद जाधव, धरती देवरे, माधुरी बापना, प्रतिभा चौधरी, मायादेवी परदेशी, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, जयश्री आईराव, संजय शर्मा, गोपाळ केले, रमण गवळी, रामकृष्ण खलाने, राम बदाने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुमचं आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे, भारतीय जनतेचं स्वप्न आहे 2024 मध्ये आपलं लाडके प्रमुख आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचंय, देश हितासाठी करायचंय. हा संकल्प आमचा आहे. आपल्या संकल्पासाठी आपण सगळेजण जोरात कामाला लागलेलो आहे. म्हणून 20 मेला जेव्हा मतदान होईल जास्तीत जास्त मतदान कसं काढायचं, बूथपर्यंत कसं द्यायचं हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. संघटनेच्या सगळ्या विविध कायद्या आपल्याला आदरणीय विजय चौधरी माझं वेळ कसं आहे, वेळ कमी आहे, हा काम समजायचं कारण नाही. काँग्रेसचा कुठलाही काम करणार असला तरी आपण असं समजायचं कारण नाही की आपल्याला लढाई असते, आपल्या पाठीने लढायची असते. या निमित्ताने एक सांगू इच्छितो की मोदी साहेबांनी केलेले काम, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले काम, विजय भाऊचे काम, आपल्या सगळ्या जिल्ह्याचे काम जनतेपर्यंत आपल्याला पोहोचावं लागणार. म्हणजे 10 वर्ष प्रामाणिकपणे या मतदारसंघात 5 विधानसभेमध्ये
जे काही कामं केले ते कामं प्रत्येक प्रयत्न उभारण्यासाठी मला मदत करा हे निश्चितच मला खात्री आहे. आज जास्त वेळ घेतला तर 2 मिनिटातच बहुमत 2 मिनिटं घेतो आम्ही परवानगी सेंटर. आम्ही घराचे पब्लिसिटीला कमी पडलेले असू, परंतु मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आपले लाडके भाऊच्या आशीर्वादाने, भाऊच्या आशीर्वादाने, जगपाल भाऊच्या आशीर्वादाने सिंचनाचे सगळे प्रश्न आपल्याला सरकारला सोडवण्यात त्याचा साथ मिळाला. बागलामध्ये 7 वर्षापासून सिंचनाचे प्रकल्प प्रगती पुढे 40 वर्षापासून आणि ते या 10 वर्षात पूर्ण केले. त्याच्यामुळे बागलामध्ये अतिशय खुश आहे. त्याचप्रमाणे धुळे तालुका सिंचन तालुक्यासाठी सुरुवातीला योजना जयकुमार भाऊ आणि मी आम्ही सातत्याने गाडी लागून या योजनेसाठी जवळजवळ 1,000 कोटी रुपये घेऊन आलो. 70% काम झालं आणि आज धुळे तालुक्यातील 100 गावाला सिंचन टाकण्यासाठी 100 गावं पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम सुरू केला आणि असा आपण केला आणि क्षेत्राला त्याच्यावर आपल्याला करायचं होतं. आपल्या तो तालुक्याच्या ठिकाणी बोलली होता आपल्या नेतृत्वाला तर बाबा अभिमान तुम्हाला समाजात आज काही करायचं आपण आलेला आहे. कॉलेजच्या प्रोग्राममध्ये आलेला आहे. पूर्वी पाकिस्तान 2 रुपये करायचा ते उचवायचा गोळीबार करायचा अनेक आपले नेता लोक त्याच्या ठिकाणी तुम्ही पडले तुम्ही पडले पण आज पाकिस्तानला सुद्धा आज बाकीच्या अस्तित्वापासून आतापर्यंत जेवढेपर्यंत काश्मीर केलं असतील तेवढं 22 कोटीच्या वरपर्यंत यावर्षी काश्मीरमध्ये मिळाले. आपल्या सुरक्षेचं वातावरण भेटतात त्या काश्मीर दुसरा आपण करतो का प्रोग्राम 550 वर्षापासून ते प्रोग्राम प्रवासामध्ये तयार झाले किंवा त्याचा मंदिरामध्ये बसलेला नाही पुढे त्याचा धनुष्यबाण बसलेला नाही परंतु सरकार बहुमत सरकारनं आपण न्यायालयाच्या माध्यमातून सगळे हा विकास करून घेतला आणि तुमचा आमच्या सगळीचा प्रश्न आमच्या सगळ्याचा प्रश्न मानण्याचा प्रश्न हा तुम्ही सरकारला घेऊन आला. अनेक लोकांना वाटत होतं काय होईल आवडतं काय होईल प्रभुरामचंद्राचं मंदिर झालं तर देशामध्ये आराधना होईल रक्तपात होईल हिंदू मुस्लिमांमध्ये सत्य होती एक महाराष्ट्राची घटना सुद्धा झाली नाही. बाकीच्याच करावा लागणार नाही. दोन्ही समाजाचे विषय खेळले स्वीकारला आणि देशामध्ये असे गुन्हा बोलण्यास स्वीकारला. प्रभुरामचंद्राचं मंदिर या ठिकाणी त्याला सर्वात मंदिर आपण या ठिकाणी तयार केलं आणि आमचा अस्मितेचा प्रश्न हा सोडा मुस्लिम नवीनचा प्रश्न होता बीजचा प्रश्न होता किंवा एका राज्यात असा हा प्रश्न होता नवीन हा प्रश्न होता त्यावेळेला मुस्लिम नवीनच्या हातात होते नव्हते 3 वेळा त्या घटकाने पोस्ट योग्य
शोध पथकाने लक्ष्मीनगर नवरंग पाण्याच्या टाकी मागे येथे झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करीत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4,52,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. देवपुरातील लक्ष्मीनगरात 7 महिन्यांपूर्वी घडलेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावण्यात देवपूर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले असून परभणी येथून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4,52,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश हिरामन सावंत यांचे नवरंग पाण्याच्या टाकीजवळील घर चोरट्यांनी फोडले होते. त्यांची पत्नी सुरेखा सावंत यांना महापालिकेत नोकरीच्या ठिकाणी ते सोडण्यास गेले असता चोरट्यांनी संधी साधून घरातील दागिने व रोकड लांबवली होती. ही घटना 22 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 6:45 वाजेच्या सुमारास घडली होती. या घरफोडीत चोरट्यांनी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रुपये व जर्मन देशाचे चलन असा 3,90,782 रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. दिवसाढवळा घडलेल्या या गुन्ह्याचे सारे चक्रावले होते. देवपूर पोलीस तेव्हापासून चोरट्याचा माग काढत होते. गुन्ह्याचा तपास करत असताना देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना घरफोडीतील संशयितांबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. परभणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा आरोपी व सध्या परभणी कारागृहात असलेला खय्यूम रफिक बेग वय 22 राहणार कुर्बान अलीशाह नगर परभणी यास ताब्यात घेण्यासाठी त्यांनी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे यांना आदेशित केले. त्यानुसार देवपूर पोलीस ठाण्याचे शोध पथक परभणी येथे रवाना झाले. देवपूर पोलिसांनी सर्व शासकीय सोपस्कार पार पाडत संशयित खय्यूम बेग यास ताब्यात घेऊन त्याला धुळ्यात आणले. त्याला धुळे न्यायालयात उभे केले असता त्यास 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. या दरम्यान खय्यूम बेग याने लक्ष्मीनगरातील घरफोडीची कबुली दिली. हा गुन्हा त्याने शेख रफिक शेख हमीद वय 28 राहणार कुर्बान अलीशाह नगर परभणी याच्यासोबत केल्याचे पोलिसांना सांगितले. नंतर त्यालाही ताब्यात घेण्यात येऊन त्याची पोलीस कोठडी मिळवण्यात देवपूर पोलिसांना यश आले. खय्यूम आणि रफिकला घेऊन देवपूर पोलिसांनी परभणी गाठले. या दोघांनी हिस्से वाटणी करून परभणीतील विविध सरावांकडे चोरीचे दागिने विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सोनारांचे दुकान गाठले असता त्या दुकानदारांनी चोरट्याकडून दागिने घेतल्याचे मान्य केले. तसेच दागिने वितळून सोन्याची लगड केल्याची कबुली दिली. सदर सराफांनी पोलिसांना तो पूर्ण ऐवज परत दिला आहे. यात 1,01,160 रुपयांची मोहनमाळ, 16.1 ग्रॅम वजनी व 1,18,060 रुपयांच्या 3 सोन्याच्या अंगठ्या, 28.910 ग्रॅम वजनी व 1,73,460 रुपयांची मंगलपोत, 10 ग्रॅम वजनी 60,000 रुपयांचा नेकलेस असा एकूण 4,52,680 रुपयांचा मुद्देमाल परत मिळविला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे, शोध पथकातील मिलिंद सोनवणे, पंकज चव्हाण, विनोद पारोळेकर, राहुल गुंजाळ, सौरभ कुटे, भटेंद्र पाटील, होमगार्ड विवेक नेतकर आदींनी केली. लास्ट ईयर अगस्त में एक घटना घटी है देवपुर पुलिस स्टेशन के अंडर. एक घरफोड़ी हुआ था. वो घरफोड़ी में ऑलमोस्ट 116 ग्राम का गोल्ड चोरी हो गया था. तो उसमें हमारा देवपुर पुलिस स्टेशन की टीम वो आरोपी को थ्रू टेक्निकल एनालिसिस ढूंढ के लेके आया. टीम परभनी गया, परभनी से आरोपी को लेके आया. अभी तक तो हमको 2 आरोपी उसमें निष्पन्न किया है हमने, एंड उसमें 70 ग्राम का रिकवरी भी किया है. तो ये दोनों आरोपी हिस्ट्री शीटर्स है, सराइत गुनहगार है. तो उसको हमने अरेस्ट किया है, पीसी ले लिया है. तो इसमें बहुत बढ़िया कार्रवाई किया है देवपुर पुलिस स्टेशन ने. ये पूरा कार्रवाई हम एसपी सर और एडिशनल एसपी सर की मार्गदर्शन में किया गया. थैंक यू. श्रीराम टाइम न्यूजचे धुळे शहर प्रतिनिधी दिलीप वाघ यांची 13 जून 2023 रोजी देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेली दुचाकी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भंगार अवस्थेत पडून असल्याची माहिती समोर आली असल्याने वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. धुळे येथील श्रीराम टाइम न्यूजचे शहर प्रतिनिधी दिलीप वाघ यांची देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 13 जून 2023 रोजी चोरी झालेली दुचाकी शिरपूर पोलीस ठाण्यात गेल्या 10 महिन्यांपासून भंगार अवस्थेत पडून असल्याची माहिती समोर आली असून संबंधित पोलीस ठाण्याने दुचाकीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न घेतल्यामुळे वाघ यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पत्रकार दिलीप वाघ यांची दुचाकी 13 जून 2023 रोजी देवपूर पोलीस हद्दीतून चोरीला गेली होती. दिलीप वाघ यांनी अनेक अर्ज तक्रारी केल्या होत्या, तरी त्यांना कुठलीही माहिती किंवा तपासात ओढवाओढीची उत्तरे मिळाली. वाहन चोरी झाल्यापासून तात्काळ बेवारस म्हणून शिरपूर पोलिसांना मिळाली, म्हणून देवपूर पोलिसांना त्यांची खबर का मिळाली नाही. वाहनाची अवस्था खूप वाईट पाहायला मिळाली. त्याचे स्पेअर पार्ट बदलण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे. पत्रकार दिलीप वाघ हे शिरपूर पोलीस ठाण्यात अचानक गाडीचा शोध घेण्यासाठी गेले
तेव्हा त्यांना त्यांच्या वाहन क्रमांकावरून सदर वाहन आपले असल्याचे दिसून आले. स्थानिक पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली. या सर्व प्रकरणात दिलीप वाघ यांना मोठा मनस्ताप झाला असून पोलिसांच्या अशा प्रकारच्या कार्यपद्धतीबाबत संतापही व्यक्त करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बोलेरो पिकअप मधून अफू अफीमची अवैधरित्या होणारी तस्करी शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रमुख कार्यकर्ता मेळावा संपन्न. देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने लक्ष्मीनगर येथील चोरीच्या गुन्ह्याची केली उकल. आणि पत्रकार दिलीप वाघ यांची चोरी गेलेली दुचाकी भंगार अवस्थेत पडून. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.